समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमेला सुरुवात झाली। पहिला राऊंड माझा असल्यामुळे मी मान्यवर साहेबांना एका प्रश्नाची विचारणा केली। हो कशी? मनुष्य हा वयाने मोठा होत नसते, समजलं की नाही? हो। आणि म्हणून मान दिल्यानेच मान भेटत असते। हो हो। अनेक शाहिरी आहेत या जगाच्या पाठीवर। शायरी काही नंगानाच नाही आहे, शायरी एक प्रबोधनाचं माध्यम आहे। हो, परंतु ती क्वालिटी आमच्यामध्ये आम्हाला निर्माण करता आली पाहिजे, समजलं की नाही? तर प्रश्न विचारला म्हटलं आमच्या गावरानी भाषेमध्ये 4 प्रकारची मैफिल, ज्याला सभा म्हणतो आम्ही गावरानी भाषेमध्ये, आणि एखादी कार्यक्रम असला तर 4 प्रकारचे लोक पाहायला येतात। हो हो हो। हौसे गवसे नवसे आणि टवसे नवसे। परंतु पुस्तकीय भाषेमध्ये असा एका शास्त्रज्ञानाने की या मैफिलीला, या सभेला काही आगळं वेगळं नाव दिलेलं आहे। कसं काय? काही आगळं वेगळं नाव दिलेलं आहे। तर ते 4 प्रकारच्या मैफिलीचे नाव काय? शाहीर साहेब म्हणतात काय? मैफिल हा शब्द अरबीतून आलेला आहे। म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मुस्लिम लोकांची जी भाषा जी आहे उर्दू, बरोबर आहे? आणि तिथला हा शब्द आहे। शाहीर साहेब या गोष्टी मला मान्य आहेत। हो 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 हो। या गोष्टीबद्दल मी काही मला देणं घेणं नाही, ऍग्री आहे या गोष्टीबद्दल, मला याची जाणभान आहे। पण मी विचारतो काय हे तर आधी समजून घ्या। आणि शाहीर साहेब म्हणतात काय? त्या मैफिलीचे नाव आहे, म्हणतात मैफिल शेर, दुसरा आहे म्हणते मैफिल के रस, तिसरा आहे म्हणतात मैफिल सण, चौथा आहे मैफिल आरा। ओके मा। शाहीर साहेब, थंडीचा महिना असून सुटला जिकडे तिकडे गरम वारा, आणि मन नाही माझे ताराने निजलाय गाव सारण वाजले बारा। शाने लोकांचं म्हणणं आहे, मी नाही म्हणत हो। ये मेरे सवाल का जवाब नहीं, नहीं 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 नहीं, ये मेरे सवाल का जवाब नहीं। स्टडी करिए, मैं ऐसा नहीं कहता जगी तो सर्वज्ञानी असा तो कोण आहे, आणि विचारी मना तूच शोधून पाहे। आणि म्हणून सवालों से कर जिंदगी कैद हो जाए, तो जवाब की औकात हो के जमानती कर जाए। सवालों से कर जिंदगी कैद हो जाए, तो जवाब की औकात हो के जमानती कर जाए। खुद को तोप समझने में कोई मर्दानगी नहीं होती मेरे परवरदिगार, धन निर्माण करो कि दुश्मन की दीजिए मर जाए। ऐसा क्यों कह रहा हूं? क्यों? मैं अपने आप को कहता हूँ, सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है, पर जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है। बाप रे। जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है। अरे ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है, पर ध्यान में रखना गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है। तुम्हाला वाटत असेल नवकरे साहेब की आम्ही दोनच व्यक्ती खूप काही हुशार आहोत, आम्हाला खूप काही माहित आहे, हे संकल्पना डोक्यातून काढून टाका। भ्रम आम्हाला डोक्यातून काढून टाका। बसलेली मंडळी ही आमच्यापेक्षा हुशार आहेत, ज्ञानी आहेत, आणि हे आजच्या कार्यक्रमाचे जज आहेत। हो, हे निर्वाळा करतील। शेवट सत्य का नाही रे, किस शहर में क्या दम था, सत्य की नहीं? आणि म्हणून मैं शायर उसे समझता हूँ जो हर बात पर शेर लिख दे, और मैं पूरे गुरु से मानता हूँ यारो जो हर इंसान को सीख दे। क्या बात है? जमाने के दानवीरों से मेरा मशवरा होगा कि मांगने की नौबत ही ना आए, अगर देना ही है तो ऐसी भिखारी को भीख दे। भीख दे, भिकाऱ्याला भीक देणे ही झाली परंपरा। हो ना। आमच्या गावामध्ये भिकारी भीक मागायला येते, माय बापू हो। भीक मागायला जेव्हा आमच्या गावाला पांगोडी येते का नाही, हो, भीक कोणाला दिली पाहिजे? कोणाला? ज्याला डोळे नाही, ज्याची टक्केवारी अपंगत्वामध्ये 40% आहे, तो डिसेबल आहे, अशा लोकांना जर आम्ही भीक दिली तर हे आमचं पुण्याचं काम आहे। हो, पण ज्याचे डोळे चांगले, ज्याचे हात चांगले, ज्याचं बोलणं चांगलं, ज्याचं काट्यावर वजन चांगलं, तरी ते पांगुळ 1 तास आमच्या गावामध्ये भीक देते। 1 चुंगडी तांदूळ, 1 चुंगडी गहू जमा करून देते, मला आम्ही भीक देतो। हो, समजलं? आणि त्याला जर कापलं का नाही तर पुऱ्या सावनेर तहसीलले जेवण। ओके, असं नाही तिथे घोंगसूड, कोणत्या कामाला जात नाही। काम करणाऱ्याचे 20 न भाड खाणाऱ्याचे 30। हे भाड खाय 4 व्हीलर गाडीने घुमते।
काम करायचं नेट लागते तुम्हाला नेट लागेल लाज नाही का रे तुम्हाला अरे 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 म्हणून जिनके अपने घर शीशे के हो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते नहीं मारा करते यार मोहब्बत में भले जायज हो मेरे जैसे गैर मारते तो इशारा भी नहीं करते क्या बात है अरे म्हणून शाहीर साहेब क्या कह रहा हूं मैं क्या? ये मेरे सवाल का जवाब नहीं जी अरे रे 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 रे. आप प्रॅक्टिस करा प्रयत्न करा प्रयत्नार्थी परमेश्वर आणि तुम्हाला जर नाही जमलं तर मी आहोत हो समजलं की नाही मी आहोत पण यामधून लोक काही या प्रश्नाचं काहीतरी रिमार्क करतील घरी गेल्यानंतर जे काही चाहते लोक आहेत या खड्या गमतीचे समजलं का नाही ते कुठंतरी शोध घेतील पण अरे निशांत शाहीरनं हा प्रश्न विचारला होता सूरज शाहीरनं हा प्रश्न विचारला होता नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय असेल बरोबर आहे अरे बरोबर काय म्हणतो आहे काय शाहीर साहब मारे नौका की चाहत में हमने मोहर को देखा है अरे वाह और दुल्हन से भी पहले यारो यारो वो दुल्हन की चुनर को देखा है अरे वाह माँ रेणुका की चाहत में हमने मोहर को देखा है दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है और ये ग्राम वालों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है देखा है हुनर को देखा है हुनर को देखा है आणि म्हणून शाहिरी गीताकडे वळतो शाहीर साहेबांनी सुद्धा प्रश्न विचारला आहे काही हरकत नाही आणि म्हणून मी आधीच म्हटलं त्याचे 9 घर आहेत ऐका मोठे माणसं आहेत ते आपलं काय आहे की आणि म्हणून अंधार फार झाला तो दिवा पाहिजे हाय हाय ही गीताची चाल घेतलेली आहे अंधार पार झाला तो दिवा पाहिजे काय साहब मम्मी कसं आणि या भारताला जिजाईचा जीवा पाहिजे या भारताला जिजाईचा जीवा पाहिजे अंधार पार झाला तो दिवा पाहिजे अंधार पार झाला तो दिवा पाहिजे या भारताला जिजाईचा अंधार फार झाला तो दिवा पाहिजे अंधार फार झाला तो दिवा पाहिजे या भारताला भीमाईचा दिवा पाहिजे या भारताला भीमाईचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी सर्वप्रथम इथल्या ग्रामवासियांचं धन्यवाद मानतो अभिनंदन करतो कारण शायरी हे मर्दानी बाणा आहे मर्दानी पेशा आहे आणि इथे सगळे शायरीचे दिवाणे लोक आहेत यांना माहित असेल म्हशीच्या पहिले शिंग जन्माला येत नसतात हो नवकरे साहेब असं आणि याची जाण भाने यांना माहित आहे तुम्हाला सांगतो याच्या अगोदर शाहीर होते मोठे मोठे शाहीर होऊन गेले समजलं की नाही आम्ही सुद्धा गमती पाहिल्यात हो परंतु बायानं फक्त नाचण्याचं काम केलं बरोबर आहे हो 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 उत्तम रावांची पंचफुला पंचफुला सूर्यबानजीची मंदाकिनी नाना परमेश्वरची मायाबाई मायाबाई फुटी बरोबर हो. आहे याने फक्त पायाला घुंगरू बांधून नाचायचं काम केलं नाचल्या त्या परंतु या काळामध्ये बाया निघल्या कशा हो मी बाई सांगते ना माया मग 2-3 द्या म्हणते ऐका तुमच्याजवळ साडी लावाले काटा पिन अशी अशी कथा आहे शायरीचे तुकडे झाले हो असं पाणी येते अंतकरण भरून येते कधी कधी आम्ही शायरी पाहतो ना आणि आमच्या सोबत ती शायरी होते कधी कधी हो हो समजलं की नाही हो ना. घरा दारापर्यंत शिवेशाप करून शायरी होते आणि म्हणून आमच्या माय बहिणी या शायरीकडे याचा पाहण्याचा दृष्टिकोन काही आगळा वेगळा असते अरे हट शायरी नका ठेवू आणि म्हणून असे काही नंगी शायरी करायला निघले पण वो शायर अपने को नहीं करना है ये जन जागृति की मशाल है आणि म्हणून शाहीर साहब क्या कह रहा हूँ क्या अरे छंद शाहिरीचा मर्दानी खरा मर्दानी बना है समजलं का नाही आणि म्हणून या ठिकाणी या ठेकेदारांनी पायांना वगळून तुम्हाला सांगतो आम्हा दोन्ही शाहिराला संधी दिली त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम करतो हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा वैचारिक वाद आहे क्या बात है येथे काय मारामारी करायला आलो का आम्ही नाही चाकू सोडून एकामेकाच्या पोटात टाकायला आलो काय नाही ज्ञानाची विचाराची देवाणघेवाण करायला आलो हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा
हे इथल्या लोकांना याद आहे असं. आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन बोधन कव्वाली नसून यांना फक्त शायरीचा नाद आहे आणि या ठिकाणी आम्हाला शायरी करण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या पार्टीकडून इथल्या ठेकेदारांना कोटी कोटी धन्यवाद आहे धन्यवाद आहे धन्यवाद आहे नाही तर मग शिवानी शिवानी सोबत जमन का हो जमते नाही तर मग ते कांपे टेप्पेवाली सुरमान वाशिंग पावडर निर्मा हा ते वैशाली रांगडाले खाण्यात माती पडून मैत्री कुत्रे हा गो अबे पहिले शिका बे गाणं म्हणणं शिका पहिले मग फालतूच्या गोष्टी गाणं बनवणं शिका शेर बनवणं शिका बोलणं शिका समजलं का नाही का चवन्नी शाप समजता का नाही तुम्ही शायरीले आणि म्हणून छंद शाहिरीचा मर्दानी खरा ओए सूरज जी और आपको दिखाना है क्या तुम नए मेंबर हो शायरी में आपको दिखाना है और अगले साल को आपको यहाँ आना है हाँ निशान शाहीर पुढच्या वर्षी कोणी जाईल ना आपल्या घरी राहील हो पत्ता तुमचा राहिला पाहिजे दिखाना है शायरी क्या है कारण तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात तुमचं एज्युकेशन चांगलं आहे माझं काय जी सातवीत 7 वेळा फेल माझे एक वेळा झाली मला सेंटर जेल तुम्हाला सांगतो इमानदारीने सांगतो असं आणि म्हणून अरे छंद शाहिरीचा मर्दानी खरा सुराजी दाखवून द्यायच्या लोकांना का दाखवायला लावता जे तुला काय वाटतं वाटत आहे हे लोक सगळे पाहत आहेत सुरेश शेठ केव्हा केव्हा दाखवतील बा म्हणून पहिल्या राऊंडला तर दाखवलं त्यानं पण दुसऱ्या राऊंडला इच्छा आहे समजलं का नाही पाहायचे का दाखवतील का दाखवती का करायला आले ते? गंमत आता मग ते दाखवतील ना असं मला वेगळंच वाटलं मला वेगळाच वाटला पाहिले याले म्हणते बायकान डायकान माणसाची फजिती ऐका छंद शाहिरीचा मर्दानी खरा आणि दाखवा आपलं पाणी तुम्ही आज शाहिरा दाखवा आपलं पाणी तुम्ही आज शाहिरा छंद शाहिरीचा मर्दानी खरा छंद बरोबर आहे आणि एक मारेल बाजी तुझा होईल चुरा बरोबर आहे चुरा कशाने होईल ज्ञानाने होईल आचारा विचाराने होईल असं अरे एक मारेल बाजी तुझा होईल चुरा दाखवा आपलं पाणी आज शाहिरा दाखवा आपलं पाणी आज शाहिरा शाहिर साहब कसम शायरी की सरपना झुकने नहीं दूंगा और इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा रंगत ये महफिल शाहिर सूरज जी आपको अकेले को लूटने नहीं दूंगा अरे वाह और ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप निशाना अपना चुकने नहीं दूंगा काय का निशाणा ज्ञान ध्यान का निशाना अच्छा जी निशाना वो क्या कह रहे कौन सा सवाल मेरे को पूछते हैं हाँ मेरे को उनके पार्टी में जो 8 लोग हैं उनसे कुछ लेना देना नहीं है नहीं मगर मेरी दुनियम उनके साथ में है असं और तुम्हारी भी दुनियम उनके साथ में है म्हणणं आहे ढोलक वाल्याची दुय्यम आहे बरोबर आहे डान्सराची सुद्धा दुय्यम आहे या ठिकाणी ते सुद्धा आपापलं पाणी दाखवतील पण शाहीर साहेब कोणता प्रश्न विचारतात माझ्या प्रश्नाचं समाधान कशा पद्धतीने करतात फक्त आणि फक्त माझं लक्ष त्यांच्याकडे राहिलो हा माझा भावार्थ आहे शाहीर साहेब हा उलटी सीधी बात नाही का शाहीर साहेबांनी एका प्रश्नाची विचारणा केली कशी म्हणतात शुद्ध दूध राजाची अर्धांगिनी महामाया आणि महामायेला बाळ होणार होतं तर एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती तिच्या स्वप्नामध्ये आला आणि तिने सांगितलं आणि त्या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीने त्याची भविष्यवाणी केली
आणि त्यांनी भविष्यवाणी जेव्हा केली तर दोन गोष्टी सांगितल्या. तो ब्राह्मण समाजाचा व्यक्ती कोण आणि त्या दोन गोष्टी. शाहीर साहेब पुस्तक तुम्ही उलट पकडलं का? मागे माय झालं सत्य. नाही नाही, पुस्तक तुम्ही उलट पकडलं काय? ब्राह्मण समाजाचा व्यक्ती स्वप्नामध्ये नव्हता आला. मग हा पोरगा पण नव्हता आला, हत्ती आला होता. असं घेऊन ठेवा आपल्याकडे पुराव्यानिशी सांगतो तुम्हाला पेज नंबर सहित. समजलं की नाही? आणि तो जेव्हा लेकरू जेव्हा जन्मास आला, लेकरू प्रश्नाची मांडणी रीतसर करा हो तर मजा येईल. कन्फ्युज नका करा आम्हाला. प्रश्नाची मांडणी रीतसर करा तुम्ही. समजलं की नाही? असं म्हणत नाही मी. आणि म्हणून जेव्हा शुद्ध दोन म्हणजे महामायला गर्भ राहिलं आणि काही दिवसानंतर तिची डिलिव्हरी झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि तो नवजात बाळ जेव्हा जन्मास आला तर जिकडे तिकडे म्हणतात हवा आली तर पानं हलतं, झाडाचं पान हलतं, भिंतीला सुद्धा काने असतं म्हणतात. आणि असंच ही वार्ता जिकडे तिकडे पसरली तर अचित ऋषी मुनीला त्या शुद्ध दोन राजाच्या घरी नवजात बाळ जन्मास आलेलं आहे असं माहीत जेव्हा झालं तर अचित ऋषी मुनी आणि त्यांचा भाचा नरदत्त, लिहून ठेवा आपल्याकडे, अचित ऋषी मुनी आणि त्यांचा भाचा नरदत्त हे शुद्ध दोन राजाच्या राजवाड्यामध्ये गेले. आणि राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर बांधवानो त्या शुद्ध दोन राजांनी त्यांचं स्वागत केलं. म्हणे बसा, काय सेवा करू? पाणी घेता, चाय घेता? म्हणे नाही. मग कशासाठी आले तुम्ही माझ्या राजवाड्यामध्ये, कशासाठी आले? अचित ऋषी मुनीला म्हणतात शुद्ध दोन राजा. तर अचित ऋषी मुनी म्हणतात प्रेमाने मला तुमच्या घरी नवजात शिशू जन्मास आलेला आहे, त्या नवजात शिशूला मला पाहायचं आहे. तर शुद्ध राजा म्हणतात ते तर खूप गाढ झोपेमध्ये आहे. नाही जी. अचित ऋषीमुनी काय म्हणतात त्या शुद्ध राजाला? जे खुशाग्र बुद्धीमध्येचे लेकर असतात, वरून जमिनीवर सुई जरी पडली तरी क्षणात जाग येते, अंगावर माशी जरी बसली तरी क्षणात जाग येते असं म्हणत नाही. तर शुद्ध राजा त्या सिद्धार्थाजवळ गेले आणि सिद्धार्थाला पकडून त्या शुद्ध दोन राजाच्या कोरामध्ये दिलं. तो अचित ऋषी मुनीच्या कोरामध्ये दिलं. त्या अचित ऋषी मुनीने त्याचा लाड चुम्मा केला, निरीक्षण केलं, परीक्षण केलं. 32 लक्षणे आणि 80 शुभचिन्हे सांगितले. असं काय सांगितलं? 32 लक्षणे आणि 80 शुभचिन्हे सांगितले. आणि भविष्यवाणी केली की या सिद्धार्थाने जर गृहत्याग जर केला तर बुद्ध होईल, बुद्ध म्हणजे ज्ञानी पुरुष होईल. आणि गृहत्याग जर नाही केला तर चक्रवर्ती सम्राट राजा होईल. ह्या दोन गोष्टी सांगितल्या हो. ही भविष्यवाणी केली. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शाहीर साहेब. हा आणि म्हणून मी काय म्हणतो जरा लक्ष देऊन ऐका. समजलं का नाही? या तमाशातून नवीन क्रांती उत्क्रांती निर्माण झाली हो. या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी या शाहीर लोकांचं खूप काही मोलाचं योगदान आहे. पण आता आम्हाला लाज वाटते. कोणासोबत दुय्यम करायला आम्हाला लाज वाटते. तो एक काय घोंगसूड आमच्या गावा शेजारचं पुरुषोत्तम शाहीर नाही लेता. तू कोण खेकड्याचा बाल होईस का बे? ओके मा खेकड्याचा बाल तुला कापून टाकीन एखाद्या दिवस मा सपाट्यात पण भेटलं असतं. पुरुषोत्तम शाहीर ना घेत पहिले आपली वैप आहे आमच्या अंड्यातच असतील रे. जेव्हा पुरुषोत्तम शाहीर जेव्हा शायरी केल्यानंतर निशांत शाहीर नाही घेत. तुझी काय जबरदस्ती आहे का बे? तुझी जबरदस्ती आहे. लमचेला थळ प्रश्नाचं उत्तर देता नाही येत आणि तेही लमचे आम्हाला शानपण सांगतात. गाणं म्हणता आलं म्हणजे शायरी होते काय? नाही. गाणं म्हणता आलं म्हणजे शायरी होते? नाही. अबे हे बकवास खावाना बंद कर दे. अबे लोकांना आपले तमाशे टाकले पाहिजे. तूच टाकतं का रे आपले तमाशे? आणि म्हणून मला नाही पत्य सांगू इच्छितो मी
सत्य आणि तमाशा नसून प्रबोधन अगत्य. अरे भाषा का बिघडली? लँग्वेज इज सेट ऑफ आर्बिटरी सिम्बॉल ग्रुप ऑफ द पीपल फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. राईट राईट. बरोबर. येस. भाषा का बिघडली? होईल तुमचा मातेरा. आणि भाषा माझी का बिघडली तर माझाही मातेरा होईल. हो हो हो. बरोबर आहे. होणार ना. ह्या आमच्या माय बहिणी बसतील नाही येतील. अरे रे म्हणतील हे काय होईल नाही. आणि म्हणून भाषा का बिघडली? होईल तुमचा मातेरा. पण दिखाना है आपको. अरे दाखवा आपलं पाणी तुम्ही आज शाळेला. दाखवा आपलं पाणी होती है जवाब से और गाने की भी तसल्ली होती है गाने से. अरे महफिल कभी खुश नहीं होगी मान्य जी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से. अरे खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं मगर हमारी तारीफ होनी चाहिए जमाने से. शाहीर साहेब सन्माननीय आमचे मामाजी की ज्यांचे खूप काही आमच्यावर उपकार आहेत. मारुतीजी गजबे साहेब हल्ली मुक्का जलाल खेळवाल्या यांच्याकडनं परत या विचारधारेवरती 50 रुपयाचं प्रेम पुष्प मिळालेलं आहे. हो त्यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद. आणि म्हणून पुन्हा गवळणीमध्ये एका प्रश्नाची विचारणा केली. कशी? आणि मी सुद्धा गवळण जेव्हा सादर केली शाहीर साहेबांना माझी गवळणच लक्षात नाही आली. ओके मा. शाहीर साहेबांना माझी गवळणच लक्षात नाही आली. त्या अधिष्ठानाच्या बाजारी गेल्या 3 नारीने एकच आली माघारी. मग दोघ्या राहिल्या तर दोघींना शोधण्यासाठी त्यांचे पती परमेश्वर गेले. समजलं काय? पण थान लागला नाही बाजाराला. बाजार कळलं नाही त्यांना. दुसऱ्याच महिला येत होत्या. त्यांना असं वाटलं ह्याच आमच्यावर दागिनी आहेत. त्यांच्या साडीवरचा डोईवरचा पदर जेव्हा उचलून बघितलं तर त्या दुसऱ्या कोणाच्या पत्न्या होत्या. त्यांना असं वाटलं अरे आम्ही पापाचे भागीदारी ठरलो रे. आम्ही नीतिभ्रष्ट झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांना त्याची त्यागकारी मिळाली. तर मी विचारल्या 2 न तुम्ही सांगता एक मनाची बायको इच्छा. शाहीर साहेब मन हे स्थिर नाही चंचल आहे. हो हो सगळ्यांना माहिती. पण माझ्या गवळणीकडे काय म्हणते आहे गवळण समजून घ्या. हो त्यानंतर प्रश्नाचं उत्तर द्या. नाही दिलं प्रश्नाचं उत्तर नाही दिलं असतं तर याच्या ठेकेदाराने तुमचे पैसे कापले असते का? नाही 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 नाही. असे कसे कापले असते? नाही कापले असते का मान्यवर साहेब? पण तुमचा मोठेपणा समजतो. तुम्ही आपल्या बुद्धीला कसोटी लावली. समजलं का नाही? त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन हो शाहीर साहेब. आणि म्हणून काय म्हणतो आहे माझा सुद्धा प्रश्न आहे तुमच्यावरती. पुन्हा गवळणीमध्ये प्रश्न केला त्यांनी. म्हणतात 5 रंगाच्या 5 गवळणी गेल्या रस्त्यानं आणि दही घेऊन फिरू लागल्या रस्त्यानं. अरे बाप. सर्वजणीनं दही विकलं आणि बाजार हाट केला. आणि एकीमेकीले सांगू लागल्या खर्च किती आला. बापरे. 5वी गवळण आलीच नाही. जाऊन बसली आणि 4 युगाच्या झाला जमाना अजून नाही दिसली. 5वी गवळण आलीच नाही. 5 गवळणी गेल्या पण 5वी गवळण जेव्हा बाजाराला गेली तर ते पुन्हा आली नाही. 4 युगाच्या झाला जमाना अजून नाही दिसली. गुरु ब्रह्मा म्हणे शायरी करा आणि तुम्ही लावा अर्थ. तर त्या 5 गवळणी शाहीर साहेबांना विचारलेल्या आहेत. असं 5 गवळणी गेल्या पण त्यामधून 4 वापस आल्या आणि एक अजूनही 4 युगामध्ये तिचा लवलेश नाही दिसत नाही आहे ते. तर त्या 5 गवळणी कोणत्या? तर शाहीर साहेब स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि कैवल्य ह्या 5 गवळणी आहेत. 5 देह आहेत. बरोबर आहे. इथे सगळे अभ्यासक लोक आहेत. 5 देह आहेत आणि 5 देहामधून या 5 गवळणी गेल्या. तुम्हाला सांगतो पण हे 5 देह संतांनी सांगितले सगळ्यांनी सांगितलेले आहेत. पण याच्यामध्ये मुख्य 4च देह आहेत. कोणते? तुम्हाला सांगतो ते कोणते? स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे झाले 4 मुख्य देह. आणि जो कैवल्य देह आहे या देहाला अजूनपर्यंत त्यांनी संबोधलेलं नाही आहे. म्हणजे त्याला किंमत दिलेली नाही आहे. नाही 5 देह सांगितले पण मुख्य 4च देहाला किंमत दिलेली आहे. एका देहाला किंमत दिलेली नाही. तर हे जे कैवल्य नावाची जे गवळण आहे ते अजूनही 4 युगामध्ये म्हणजे गेली तर ते पुन्हा वापस आली नाही. हे तुमच्या गवळणीचं उत्तर. आता माझा प्रश्न काय म्हणते शाहीर साहेब? काय? तुम्हाला सांगतो
माणसं जेव्हा रस्त्याने चालतात, हा माणसं जेव्हा रस्त्याने चालतात ते माणसं खुलेआम दाखवत चालतात. ओके मा दाखवत दाखवत जाते. खुलेआम दाखवतात. हा. आणि बाई जेव्हा रस्त्याने चालते तर लपवत चालते. अरे बापा नाही, आय एम रॉंग, म्हणजे चुकलं मी, सॉरी, तुमचं चुकलं. माझं चुकलं. हा, बाई जेव्हा रस्त्याने चालते तर ते दाखवत चालते सगळ्यांना, सगळे लोक पाहतात. पण त्याच ठिकाणी माणूस जेव्हा रस्त्याने चालते तर तो लपवत चालते, दाखवत नाही. माहित नाही काय कारण असेल त्याचा, त्या पाठीमागचं रहस्य काय असेल शाहीर साहेब तुम्हाला सांगायचा एक छोटासा प्रश्न, एका वाक्यात माझं उत्तर आहे. आणि तुम्हाला नाही जमलं तर शाहीर तयार आहे. ऐका पुढे काय म्हणतो ते. भलतीकडे. असं भलतीकडे म्हणजे काय चोऱ्या कराले? नाही 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 नाही. शेण खाले? हट्ट माय नाही बाप्पा. वैसा मेरा आशय नाहीये. भलतीकडे म्हणजे भलं अधिक तिकडे, इकडे. ज्या मार्गाने आमचं भलं होईल, ज्या मार्गाने इतरांचं सोनं होईल, त्या मार्गाने आम्ही जाऊ, प्रयत्न करू जाण्याचे. हा, आणि वाघ राजा राणीचा, जंगलाचा राजसिंह वाघ म्हणतात बरोबर. हो हो. पण वाघाचे राजवाडे पाहिल्या का तुम्ही? नाही पाहिल्या का? गावोगावले वाडे जर असतील तर बकऱ्याचेच वाडे आहेत. हो. आहेत का नाही? एक एक दोन दोन चार चार खंड्या बकऱ्या आहेत. बकऱ्या. समजलं की नाही? अरे म्हणून कुणी जाऊ कुणीकडे, आम्ही जाऊ भलतीकडे. वाघ राजा राणीचा बकरीचे बसले वारे. मी बोलत नाही फोलवार करतो चातुरा. मी बोलत नाही फोल वार करतो चातुरा. अरे दाखवा आपलं पाणी तुम्ही आज जाऊया. दाखवा आपलं पाणी तुम्ही आज जाऊया. सन्माननीय अनिलजी पाटील साहेब राहणार मांडवी यांच्याकडं आमच्या पार्टीला आणि या विचारधारेवरती त्यांच्याकडनं 100 रुपयाचं प्रेमपुष्प मिळालेलं आहे. पाटील अत्यंत ऋणी आहे. तर शाहीर साहेब मला एक विचारावंसं वाटते हो तुम्हाला. एक तर प्रश्न विचारला परंतु गांभीर्याने विचारावंसं वाटते. अंगुली मालाचं मूळ नाव काय होतं असं, आणि त्यांच्या आईवडिलाचं नाव काय होतं? प्रयत्न करा शाहीर साहेब. आणि मला याची अपेक्षा आहे, कारण दमदार शाहीर आहेत, अभ्यासू शाहीर आहेत, मजाक नाही. हा, काला चलो सुनिए ना क्या कह रहा हूं आखिरी में. अशी मी त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू ताई. अनिलजी पाटील साहेब हो यांच्याकडे सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. ऐका काय म्हणतो ते.
पुरुषोत्तमची शान विसरू नका न भान सोनू देतो मान आझाद तिरंगा गुरु पुरुषोत्तमची गुरु पुरुषोत्तमची शान विसरू नका न भान सोनू देतो या मान तिरंगा गुरु पुरुषोत्तमची शान आणि विसरून तान बाण सोनू देतो या मान बापरे का निशांच्या लेखनीला या निशांच्या लेखनीला फुटेल पाझरा की माय पाचला निशांच्या लेखनीला फुटेल पाझरा पण शाहीर साहेब अरे दाखवा आपलं पाणी तुम्ही राजशाहीला दाखवा आपलं पाणी शायरी ही तीन पद्धतीने केल्या जाते असं म्हणतात आणि आम्ही पाहत आलो बांधवानो आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी एका भजनाला नव्हे हमारे बड़े भैया इनकी ओर से 50 रुपए का गुप्त दान आया है हमारी पार्टी उनको तहे दिल से शुक्रिया अदा करती है थैंक यू सर तर आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एखाद्या भजनाला नव्हे कीर्तनाला नव्हे गोंधळाला नव्हे लावणीला नव्हे मात्र या शाहिरीला तुमसर मुक्कामी 23 फरवरीला खडी गंमत ही उपाधी दिली हो आणि म्हणून शायरी तीन पद्धतीने केल्या जातं कोणत्या शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती समजलं का नाही आमची गुरु प्रचिती झाली आत्मप्रचिती झाली नाही शास्त्र प्रचिती झाली आता प्रचितीकडे वळतो आहे आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का सांगा बसली मंडळी सभेमध्ये खास बरोबर आहे? बसली मंडळी सभेमध्ये खास सप्त चक्राचा गातो इतिहास इहदे हात तयाचा वास अध्यात्म सार कोण्या ठाई त्याचा गर्भात देवते सक्त आणखी रंग कोणता वाहन या तिरंगी हो शाहीर साहेब या देहामध्ये 14 चक्र आहेत असं का समजलं की नाही हो हा 7 पिंडीचे आहेत आणि 7 ब्रह्मांडीचे चक्र आहेत असं तर काय म्हणतो आहे ते चक्र काय कोणते चक्र मी म्हणत आहो हा समजलं का नाही आणि म्हणून तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि यावर तुम्हाला मी 7 चक्र म्हणत आहो उरलेले 7 चक्र तुम्हाला सादर करायचे आहेत आणि म्हणून पुढे काय म्हणतो आहे काय गुरुद्वारा ठाई चक्र आधार रक्तवर्णाचे चक्र सुंदर आपुल्या देही स्वाधिष्ठान पुत्रद्वारासी ब्रह्मराय साक्षी भूतवारासी वर्णपित पायी हा हा या धीरे धीरे हो
साहेब मी हे पिंडीचे 7 चक्र गावता सादर करीत आहोत. तर कोणत्या ठिकाणी कोणाचा वास आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं चक्र आहे समजलं की नाही. तर आधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र हे गुरुद्वाराशाही चक्र आधार बसलेला आहे. हा समजलं का. त्यांची देवता आहे गणेश भगवंत. समजलं की नाही. आणि म्हणून गुरुद्वारा टाई चक्र आधार रक्तवर्णाचे चक्र सुंदर आपुल्या देही स्वाधिष्ठान मुद्रद्वारासी ब्रह्मराय साक्षी गुरुवारासी वर्णपिंड पायी हा हा या धीरे धीरे होती. आणि म्हणून पुढे काय म्हणतो. आता मणिपूर चक्र कुठे आहे शाहीर साहेब. तर या नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे हो. आणि म्हणून मणिपूर चक्र नाभीच्या ठाई भागामध्ये अरोहत चक्र आहे असं समजलं. अरे म्हणून आता पुढे काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का. विशुद्ध चक्र कंठस्थानी रे दोन्ही भुयाच्या मध्यभागामध्ये आज्ञा चक्र आहे बांधवानो. आणि कंठस्थानी कोणता चक्र आहे. विशुद्ध चक्र कंठस्थानामध्ये आहे इथे. आणि म्हणून दोन्ही भुयाच्या मध्यभागी जाण अनाज्ञा चक्र पहा बापा क्रमान आणि शिव देवता स्फटिक वर्ण शोभते छान या धीरे धीरे हो सहस्र दळ पहा दसवे
द्वारी सहस्र दड पाहत द्वारी ज्योती ब्रह्मदेवता नांदे सतवरी चिन्मय वर्ण वार सोमवारी त्याची वय खरी गा या धीर धीर हो त्याची वय खरी गा या धीर धीर हो मेरे गुरुवर ये लिखते हैं आदरणीय पुरुषोत्तम जी खांडेकर साहब क्या कवी पुरुषोत्तम चक्राचा सार रे अरे हा, 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 कवी पुरुषोत्तम चक्राचा सार आहे किंवा नाही सांगा बरोबर आणि निशाण तिरंगा झडके टप्पावर मेल तिरंग्याचा माझ्या राणा लाल माझ्या राणा राया नाना 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 या ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला यानंतर आमच्या जोडीला लाभलेले तडफदार शाही सन्मान्य सुरेश दादा नवकर येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील धन्यवाद